वजा डॉट यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप आणि त्यात सक्सेस ठरलेला आहे ओम. संघाचं खातं खोललेलं आहे चौकाराने. वाढती धावसंख्या 4. हो हो मला भाऊ तुमचा पाटील धन्यवाद. संघाचं आणि स्वतःच खातं खोललेलं आहे इथे चौकाराने. सामन्याचा सुरुवात. तिसरा चेंडू घेऊन तयार ओम साठी. परत एकदा रिवर्स. यावेळेस मात्र अचूक निशाण्यावर टाकलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. यावेळेस मॅटर बॅटची कट घेऊन गेलेला आहे. परत एक चौकार. जे संघामध्ये असे मातब्बर खेळाडू आहेत जे धावा पळून काढण्यापेक्षा मोठे फटके मारण्यात तरबेज आहेत. रेणापूरचे 2 आयकॉन खेळाडू असलेला एकमेव संघ बाला दुड्डे आणि पप्पू खाडप. तसेच चाकूरचा आयकॉन सचिन पाटील. यावेळेस परत रिवर्स मारायचा प्रयत्न. परत एकदा बॅटची कडा लागलेला आहे. चौकार. एक रिव्हर्स शॉट सक्सेसफुल. परंतु दोन्ही बॅटच्या अंदरुनी कट लागून गेलेले दोन्ही कटा. दोन्ही चौकार. अमोलनं तब्बल 5 चेंडू 12 धावा दिल्यात. आणखी एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र चांगला फटका बघूया. फिल्डर आहे का? चांगली फिल्डिंग. 2 धावा. एकच धाव काढण्यात यशस्वी. चला उन्हाचा पारा वाढलाय. लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. सामना मोठा आहे. 8 षटकांचा सामना आहे. एका षटकाला जर 10 मिनिट लावलात तर कसं होईल. आता गोलंदाजीसाठी आलेत लातूरचे सर्वात जुने व तरुण खेळाडू. यावेळेस पहिल्याच चेंडूवर झेल टिपलाय शैलेश तिवारी यांनी. शिरीष बॅचा फिरकीचा जादू दिसत आहे इथं. पहिल्याच चेंडूवर आउट केलंय आता ओम पाटोळेला. आणि संघाला पहिला धक्का दिला एस संघाला. आता फलंदाजीसाठी येतोय रेणापूरचा दुसरा आयकॉन खेळाडू असलेला पुखाडप. जो आपल्या रिव्हर्स स्कूपने प्रसिद्ध असलेला एक नामांकित खेळाडू. पहिला चेंडू रिव्हर्स मारेल का याची प्रेक्षकाला उत्सुकता लागली आहे.
आता शिरीष भाईंचा दुसरा, अरे डिस्टर्ब नका करू, तेव्हाच द्या. चला सामना सुरू करायचा आहे. पंच शिरीष भाईचा दुसरा चेंडू. आपल्या पहिल्या मॅच मध्ये पण अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली होती शिरीष भैयांनी. त्यावेळेस दुसरा बॉल परत एकदा निर्धाव स्वरूपाचा. सर्वात तरुण खेळाडू शिरीष भैया बंडापल्ले आपल्या अचूक टप्प्याच्या माऱ्यावर ओळखले जातात. आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने नाव कमावलेले. त्यावेळेस पुढ्यात टाकलेला होता मिसफील्ड, परंतु थोडस फंबल झाल्यामुळे एकच धाव घेतलेले आहेत. या एका धावेनं वाढती धावसंख्या झाल्या 14. यावेळेस कव्हरचा मारायचा प्रयत्न, परंतु सक्सेसफुल आहे. गॅप मध्ये पळून दुसरी धाव घेतील का? नको म्हणलेले आहेत. एकच धावेवर समाधान. 15 धावा झाल्या धाव फलकावर. षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 15. परत एकदा रिव्हर्स. पहिल्यांदा रिव्हर्स फेल झालाय असं मला वाटतंय पप्पू भैया, परंतु परत एकदा ट्राय करतील आणि पुन्हा रिव्हर्स मध्ये सक्सेसफुल होतील. रिव्हर्स मारण्यात तरबेज असलेला खेळाडू पप्पू खाडप यावेळेस निर्धाव स्वरूपाचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 15 धावेवरती. शिरीष भैया बंडापल्लेंचं केवळ 2 धावांचं षटक जे संघाला मागे खेचलेत आणि एक चांगला तगडा फलंदाज बाद केलेले आहेत ओम पाटोळेच्या रूपात. आता आहेत रेणापूरची आन बान शान पांडुरंग कल्लुरे यांचे आयकॉन. रेणुका रेसिडेन्सी मध्ये लखमापूर मध्ये धुमाकूळ घालत असलेला धाकड बल्लेबाज बाला दुड्डे आणि ज्यांनी लखमापूर प्रीमियर लीग आयोजित केले असे पप्पू खाडप दोन्ही मैदानावरती. आणि बॉलिंगला आहेत बॉस ज्यांच्या गोलंदाजीचा दबदबा त्या लातूर शहरामध्ये आहे. जर्सी नंबर 00 असलेले सादिक बॉस. तिसरा षटक टाकतील बाला दुड्डेसाठी. संघाचं पहिलं षटक बॉसचं. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चांगला दिल स्कूप केलाय. कडवले काळ्या रानात चौकार. काळ्या रानात झाडा झुडपात गोलंदाज उडी मारायच्या, उडी मारून जायचंय साईडनं. बॉल आणायचा आपल्यालाच. सादिक बॉसचा पुढला चेंडू सामना करतील बाला. पुढे यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावलाय. जिथे बॉल टाकेल तिथे गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षक असेल अशा भूमिकेने असलेले सादिक बॉस. संघ मालक
विशाल भैया पाठीमागून सांगत असताना आता आलेत रेणापूरचे रिव्हर्स स्विफ्ट स्टार पप्पू मिया खडप. पुढे मारायला प्रयत्न यावेळेस चांगला चेंडू बॉसचा निर्धाव स्वरूपाचा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. साधी बॉस पहिल्या चेंडूवर जरी चौकार षटकार खाल्ले असतील परंतु मात्र कमबॅक कसे करतात हे त्यांना चांगलं माहितीये. मोठ्या आपल्या हायटीचा पुरेपूर असा फायदा घेत पुढला ब्लॉक होलचा चेंडू परत यावेळेस चांगला खेळलाय. 4 धावा. चांगला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता परंतु फुलटॉस बनवत पप्पूने मारलेला एक चौकार. या चौकारनं वाढती धावसंख्या झाली 24. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर आवी 11 सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी धावामध्ये रोखायचं असेल आणि या दोन्ही फलंदाजांना तंबूत परतावा लागेल. पुढला चेंडू यावेळेस आपल्या रिव्हर्स स्वीपने शैलीने प्रसिद्ध असलेला खेळाडू परत एकदा यशस्वी. चोवीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचल्या 24 धावेवरती. चला सामना सुरू करायचा. पंच सामना लवकरात लवकर कसा खेळवता येईल यावर फक्त लक्ष द्या तुम्ही. आता संघासाठी चौथं आणि स्वतःचं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलेत शिरीष भैया बंडापल्ले, जे आपल्या पहिल्या षटकात केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि एक सलामीचा फलंदाज तंबूत परतावला होता. बाला दुड्डे एका हाताने बॅट फिरवण्यात यावेळेस मारल्या वरून मारायचा प्रयत्न पाहूया आणि एक सुंदर झेल टिपलाय शिरीष भैयांचं. परत एकदा चांगलं कमबॅक. आपल्या पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद केलेत आणि दोन्ही सलामीचे फलंदाज बाद करण्यात शिरीष भैयांना यश. आणि आमच्या आवी 11च्या संघ मालकांच्या चेहऱ्यावर हसू. आता आलेत चाकूरचा खेळाडू, जे आपल्या धाकड बल्लेबाजीनं प्रसिद्ध असलेला खेळाडू. जोरदार फटके समोरच्या बाजूला मारणारा, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फलंदाजी करतो हा फलंदाज. वाऱ्याला चिरून असे फटके मारतो सचिन पाटील, एक चाकूरचा खेळाडू. परत एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. रिव्हर्स मध्ये खूप फटकेबाजी पाहायला मिळते परंतु फेल जात आहेत. शिरीष भैयाचे परत एकदा चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर अचूक नियंत्रण. जेवढं कौतुक करावं शिरीष भैयांचं, आणि शिरीष भैया सगळ्यात सिनियर असे खेळाडू आहेत. परत एकदा निर्धाव. काय अचूक नियंत्रण आहे त्यांच्या गोलंदाजीवर स्वतःच. आता या षटकात एकही धाव बहाल केली नाही अजून.
परत एकदा यावेळेस उंच हवेत आहे, बघूया. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि एक झेल सोडलेला आहे. झेल सोडलाय की मॅच सोडलाय, हा फलंदाज मात्र मोठा आहे. हा झेल होणं गरजेचं होतं अविलियन संघासाठी. आणि षटकार. या षटकारानं वाढती धावसंख्या झाल्या 30 धावा. शिरीष भैयानं चांगले बॉल टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षकाची चूक म्हणावी. तिसरा विकेट मिळाला असता शिरीष भैयांना. शेवटचा चेंडू षटकातील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा. काय बॉलिंग आहे भैया. यावेळेस गच्चाळ ओव्हरथ्रो म्हणावं. काही गरज नसते ना मारलेला चेंडू. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाल्या 25. 31. या इकडे या पहिलं. हा सगळ्याच गाया पाहायचं बे. किती वर्ष सामना हे काय म्हणतात त्याला? किती वर्ष टाका मला नाव बी माहित ऐकला आहे तो फलंदाज सचिन पाटील आणि गोलंदाज आहे तो अमोल राठोड. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो पप्पू खडप आणि गोलंदाज आहे तो पप्पू राठोड. अमोल राठोड कोण आहे? इकडून फेसाची मागणी होत आहे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. त्या ठिकाणी पळून एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. शैलेशची ताकलूत 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. परत थोडा पॅडल स्वीप केलेला. या दरम्यान पळून एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने वाढती धावसंख्या झाली ती 35. गडी मात्र बाद झाले ते केवळ 2 आणि ते दोन्ही फलंदाज बाद केले ते शिरीष बन्ना पल्ले या गोलंदाजांना. यावेळी मात्र थोडासा अवांतर धाव मिळते. या ठिकाणी थोडासा आउटस्विंग केलेला चेंडू. या दरम्यान एक अवांतर धाव मिळते. या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 36. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी मात्र तितकेच चाणाक्ष फलंदाजी. यावेळी मात्र
चौकार झालेला. सुंदर फलंदाजी. चेंडूला केवळ दिशा दिलेली. यष्टीरक्षकाच्या बाजूने काढलेला हात. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 40. यावेळी मात्र सुरेख फटका आणि चौकार. या चौकाराच्या सहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती डबल 4. लाल घर डेंजरस. समझदार को इशारा का भी. आकड्यांचा खेळ. जितके मोठे आकडे पडतील तेवढा संघ निर्धास्तपणे उचलेल. यावेळी मात्र उंच मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडतोय तो 2 क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान. त्यावेळी मात्र पळून 1 धाव पूर्ण. सचिन पाटील या फलंदाजाची या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 45. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आठ षटकांचा हा सामना. षटक चालू होते केवळ 5वं. परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत आणि दुसरी ही धाव पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 47. इधर तो नहीं तो इधर तो कर इसको नीचे रख तो ना 6 में जाते. आता 6वं षटक घेऊन आला तो तेच तर्रार चमिंडावास भूषण मुंडे. डावखुरा कटर बॉलर चमिंडावास. लातूर जिल्ह्यातील हा चमिंडावास तेच तर्रार डावखुरा कटर. यावेळी मात्र केवळ दिशा दिलेली. सुंदर फटका. सचिन पाटील या फलंदाजाचा चौकार मात्र वसूल केलेला थर्डवेच्या दिशेने टोलावून. या चौकाराच्या सहाय्याने संघाचं धावफलक मात्र अर्धशतक पार झालेलं. 41 विदाउट 2 लॉस. षटक 51. 51 आणि गडी मात्र बाद झाले ते केवळ 2. सुंदर गोलंदाजी मात्र तितकेच चाणाक्ष फलंदाजी. सलामीवीर मात्र अजूनही मैदानात सचिन पाटील. यावेळी मात्र लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळालेली. या एका धावेने वाढती धावसंख्या 52. आणि स्ट्राईकला तो फलंदाज पप्पू खाडप. गोलंदाज चमिंडावास. यावेळी मात्र सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू उर्फ भूषण मुंडे. गांधीनगरचा चमिंडावास. यावेळी मात्र परत थर्ड मॅचच्या दिशेने मारलेला फटका. त्या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या 53 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक चालू आहे ते 6वं. 8 षटकांचा हा सामना.
यावेळी मात्र चेंडूचा काही व्यवस्थित कनेक्ट नाही झालेला बॅट आणि या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या 54. बॉलिंग करलाय का किती देणार का बॉलिंग माझी खेळायला तो अजून 500 बरोबर. आम्ही पहिल्यापासून बघायला यावेळी मात्र लॉंगांच्या दिशेने मारलेला फटका आणि या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण आणि धावसंख्या पोहोचली ती परत डबल 5 लालगर आणि षटकाची मात्र सांगता झालेली आहे. या ठिकाणी 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 55. डेंजरस असं डबल 5. दोन ओव्हर मॅच वाट लागायची काम अजून एखादी गेली तर मग म्हणून असाच फेरावा. मिस कॉल रे मिस कॉल दे हा जोड नंबर नाही सगळे पांढऱ्यात गायब झाले आणि नंबर आळूच्या बहिणी केवळ 2 षटक शिल्लक आहेत. आता मात्र अक्कलवार षटकारांची आवश्यकता आहे. उंच असे आणि लांब लचक सचिन पाटील आणि पप्पू खडप याला आपल्या संघाची धावगती वाढवावी लागेल आणि तितकाच हताश निराश शैलेश माझ्याकडे पाहत असताना काहीच नाही सेवन कर मग यावेळी मात्र आपल्या संघाची षटकाची सुरुवात अवांतर धावेने केलेली गोलंदाज आहे तो शंतनू. 7वं षटक सुरुवात होत आहे आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू धावसंख्या आहे ती 56. पहिला चेंडू अवांतर गेलेला मात्र लागलीच दुसऱ्या चेंडूवरती लय मिळवलेली गोलंदाजाने परत सुंदर असा चेंडू सरळ जाऊन आदळतो तो फलंदाजाच्या छातीवरती. 17 नंबर भासुळी या ठिकाणी दुखावलेली यावेळी मात्र टम सोडून मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चेंडू उडालेला आणि गेली तितकाच सुरेख पप्पू खडप परत आणि त्याची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज वीर. चेंडू शिल्लक आहे ते अद्याप 8. या 8 मध्ये किमान 6 तरी चौकार षटकार खेचावे लागतील. 9 का 8 मध्ये आम्ही आलो तर खेळ नव्हतं. शंतनूचा नवीन चेंडू सामना करतोय तो वीर
थोडस क्षेत्ररक्षण चेक करताना यावेळी मात्र बॅटची कड घेऊन त्या दरम्यान एक धाव पूर्ण, चेंडू उडालेला आणि च्या डोक्यावरनं स्लिपच्या खेळाडूलाही चकविलेला या चेंडूने. त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण, या एका धावेने वाढती धावसंख्या 57. शंतनूचा नवीन चेंडू, सामना करतोय सचिन पाटील. कोणचा असा मारलेला फटका, या ठिकाणी मात्र त्या दरम्यान पळून केवळ एक धाव काढलेली. मोबाईल बिलाट झाला का? हा बोल. या दरम्यान परत एक धाव पळून काढलेली आणि षटकाची मात्र समाप्ती झालेली. धावसंख्या पोहोचली ती 59. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 59. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन आला तो गोलंदाज चमेंडावास, गांधीनगरचा चमेंडावास. डावखोरा गोलंदाज मला स्कोर व्हायला ना 76 स्ट्राईकला ओपनिंगला जाऊन अजून खेळायला तर ओपनिंग नाही, ओव्हर डाऊन करायचे दोघं नंतर आले ओघाने केले. ओम व्यायाना बाला व्यायाना एसी मोटर तुमच्यातच गल्लीतच लावले मॅच. गल्ली आहे मग गुड्डू खान आणि सादिक बगदाड. हॅलो. यावेळी मात्र उंच असा मारलेला फटका आणि त्या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण आणि गडी मात्र बाद. वीर बाद झालेला. आता त्याची जागा घेण्यासाठी आला तो फलंदाज शाहरुख. यानंतरचा जो सामना आहे एके युवा मंच वर्सेस एसे, बरोबर आहे का? नाव आहेत का काय म्हटलं? एसे मोटार. दोन्ही गल्लीतील संघ मालक एकाच गल्लीतील. आता पाहूत कसे भांडतात ते मैदानावरती. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. या दरम्यान तेच चेंडू आणि त्या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण शैलाश तवारीचं. चित्त्यासारखा तेच तर शैलेश दुनियाचा मूर्खच.
सुंदर क्षेत्ररक्षण. शैलेश थोडासा व्यूहरचनेमध्ये बदल. भूषण मुंडे तेच तर्रार गांधीनगरचा चमिंडवास. यावेळी मात्र बसून मारलेला हा फटका गुडघ्यावरती टेकून आणि या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. नरड्यात थोडासा जीव आलेला, गळ्यामध्ये जीव निष्ठता राहिला. या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावेने वाढती धावसंख्या 62. 62. परत निर्धाव चेंडू आणि या दरम्यान गडी मात्र बाद. चेंडू किती शिल्लक आहे सर? शेवटचा चेंडू शिल्लक अद्याप. आणि फलंदाजीसाठी उतरलाय तो फलंदाज माजिद. नव्या नाक्याचा हा फलंदाज एकेकाळी आणि ग्राउंड गाजविलेले. मयूर संघाचा हा भूतकाळातला कर्णधार. त्यांचे जिवलग मित्र सामना पाहण्यासाठी गोविंद दयानंद बोईने भाकर घेऊन आलेले. 2-4 भाकऱ्या तर खावे लागतील सामना पाहण्यासाठी. माजिदचे सहकारी मित्र जिवलग. सामना करतो माजिद. गोलंदाज डावखुरा गांधीनगरचा चमेंडावास. यावेळी मात्र लेफ्ट साइडच्या दिशेने भिरकवलेला हा फटका आणि अंजानचा इशारा. चौकार. स्ट्राईक रेट 400 माजिदची आणि या चौकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या 67 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे या ठिकाणी. 66 धावा झालेल्या डेंजरस घर. एके तिरंगा आणि एसए मोटार्स या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आपण. आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती, नाणेफेक लागलीच करून घ्यायची आपण. आता एक चतकोर भाकर खायला हरकत नाही दयानंद सरला. माजिदने एक चौकार खेचलेला आहे. निश्चितच अजून 2-3 चेंडू आडवून दुसरा चतकोर खाऊन घ्या. विकांत जागते दोन्ही संघाच्या कर्णधारांकडून नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा सर आपण.
कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. चला गुड्डे क्षेत्ररक्षण नाव होऊन घ्या आपलं. आणि फलंदाजीसाठी आलेले तो दोन फलंदाज शिरीष बंडापले आणि काय अभिजित शिंदे. एकेकाळचा लातूर जिल्ह्याचा स्टार फलंदाज शिरीष बंडापले. प्रेक्षणीय फटके मारण्यात माहीर असलेला हा फलंदाज ज्यानं सेलिब्रिटीच्या हस्ते देखील पारितोषिक मिळविलेलं सैफ अली खान असो किंवा प्रियंका चोप्रा आणि सोबत चपला ट्रकभर चपला मैदानावर. आणि शिरीष घाबरून मूठ झालेला ते ट्रकभर चपला पाहून मैदानावरती ट्रकभर चपला जमा झालेल्या या ठिकाणी एबी या ठिकाणी महेश बिल्लापटे यांचं देखील आगमन. डावखुरात तेच तरार मलिंगा आणि स्ट्राईकला तो फलंदाज अभि शिंदे आणि गोलंदाज तो शाहरुख. यावेळी मात्र सर्कलच्या वरून मारलेला ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका चौकार. पहिला चेंडू चौकार आणि आव्हान आहे ते 67 धावांचं. 8 षटकात बिडवे आपला नंबर किती आहे फलंदाजीचा? 50 काँग्रेस. या ठिकाणी आमचे नावाजलेले लातूर जिल्ह्यातले डक्कलवार कृष्णा भाऊ डक्कलवार षटकार घेऊन आलेले आहेत. कृष्णा कांबळे के राईंदर पोलीस. राहू दे काय होत नाही. उंच असा मारलेला फटका आणि या दरम्यान जेली निसटलेला आणि चौकार मात्र गेलेला. हात फाटलेले. या फाटक्या हाताने चौकार मात्र बहाल केलेला आणि धावसंख्या पोहोचली ती 8. उशिरा कोणा तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खास आवेदन घेऊन आले आज ग्रुपला ऍड करून. ग्रुपवर टाकलं तरी रिप्लाय देणार माणूस. अभिने सुरेख असे 2 फटके मारलेले आणि गोलंदाज शाहरुख परत तिसरा फटका मारलेला उंच असा आणि जातोय तो सीमापार चौकार. चाणाक्ष पंच रतन जागते यांचं या ठिकाणी मात्र चौकाराची हॅट्रिक झालेली. 3 चेंडूवरती 3 चौकार खेचलेले आहेत. सुस्त असा विकांत जागते परत शाहरुखचा नवीन चेंडू
आणि यावेळी मात्र चेंडूने थोडीशी उसळी घेतलेली, निर्धाव चेंडू. अबे त्याच्या मोबाईलवर स्कोरिंग चालू आहे त्याने अंपायरिंगला गेले बोला की नाही वाटत पंचांचा इशारा, चेंडू थोडासा बाहेर गेलेला, अवांतर. आणि एका अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या 13. एकही गडी बाद झालेला नाही. त्यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय तो सीमापार चौकार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मारलेला हा फटका, सुंदर असा प्रेक्षणीय फटका. धावसंख्या पोहोचली ती 17. एकही गडी अद्याप बाद नाही. यावेळी मात्र बॅटची कण घेऊन गडी मात्र बाद. शिर्या इकडे स्ट्रायकर नॉन स्ट्रायकला होता आणि गडी मात्र बाद झालेला आहे. या दरम्यान षटकाची सांगता झालेली. पहिल्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचली ती 17. चला दुसऱ्या षटकाची सुरुवात करा. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज दुड्डे बालाजी. सुंदर सुंदर गोलंदाजी, तितकीच सुंदर फलंदाजी आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. तिन्ही गोष्टीचा मिलाप या ठिकाणी आढळून आलेला आहे. निवांत निर्धाव चेंडू. सामना करतो तो फलंदाज शिरीष बंडापले, गोलंदाज दुड्डे बालाजी. नॉस्टॅकला तो फलंदाज डॉक्टर परमेश्वर शिंदे. थोडासा व्यूहरचनेमध्ये बदल करत असताना गोलंदाज इस बीच एक रन लिया. ये किसका? ये वही तेरा. मेरा है 802. स्ट्राइक पर है परमेश्वर शिंदे. गेंदबाज बालाजी दुड्डे. बढ़िया शॉट, लेकिन फील्डर वहां पर मौजूद. बेहतरीन फील्डिंग छोटे कद के माजिद की. काफी उम्र दराज फील्डर. बेहतरीन गेंद, रिवर्स मारने की कोशिश, नाकामयाब. अगली गेंद, शॉर्ट गेंद मारने की कोशिश. बैट है क्या? 22 बैट.
क्या छोड़ते हुए यहाँ पर कीपर कौन है? ओम पटोड़े। देखते हैं ये क्या छोड़ा है मैच। अगली गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा, वाइड वाइड से बढ़ता हुआ स्कोर 23। ये और एक ही तिरंगा। दोनों के कप्तानों से गुजारिश है टॉस के लिए आए। बेहतरीन शॉट, गैप में 4 रनों के लिए जाती हुई गेंद। 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 27। ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा है 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस बीच फजल मामू और हाँ, एक ये तिरंगा के कप्तान और यसे के कप्तान दोनों से गुजारिश है कि टॉस के लिए आए। गेंदबाज का नाम मज्जा, बॉलर का नाम शेरू। पहली गेंद सद्दाम की, बढ़िया शॉट। शिरीष बंडापल्ले। बेहतरीन शॉट। 4 रनों के लिए जाती हुई गेंद, 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 32। बढ़िया गेंद। बेहतरीन शॉट, लेकिन फील्डर वहां पर मौजूद, 1 ही रन मिलेगा। बढ़िया शॉट, कवर्स की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद, 1 ही रन मिलेगा। माजिद पठान एक्स्ट्रा बॉल दे इधर, बॉल। बेहतरीन गेंद, रिवर्स मारने की कोशिश, डॉट। ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद टीम का स्कोर 34 रन, 1 विकेट के नुकसान पर।
इस बीच सचिन गुरव, इनका आगमन, इनका आयोजक समिति की तरफ से स्वागत। यसे के कप्तान आ चुके हैं। एक है तिरंगा के कप्तान, जहां कहीं हो स्टेज की तरफ आए टॉस के लिए। अगर जल्दी नहीं आते हैं तो तुम्हारा मैच 6 ओवर का रहेगा। दोनों कप्तान आओ इधर। टीम के लिए चौथी और अपनी पहली ओवर लेके आए हैं माजिद चिचा, माताजी नगर चिचा। फ्लाइट हेड गेंद, फील्डर वहां पर मौजूद। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली। हा, क्या गेंद थी, लेकिन विकेट कीपर मिस, समझ नहीं पाए डॉक्टर साहब। बेहतरीन गेंद, छोटे से माजिद की एज थी ना, बैट से दूसरा छूटा हुआ है कैच। चौके के रूप में बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर छोटे कद के माजिद की। लातूर जिल्ह्याचा कटाळा प्लेयर इरफान चौस यांचं आगमन। माजलेला बैल तसा हा माझा मित्र। ये देख झोपडपट्टीचा इरफान काय एजाज पटेल। या दरम्यान उंच असा फटका आणि जातोय तो सीमापार षटकार। सुरेख फलंदाजी शिरीष बंडापले या फलंदाजाची। त्या दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचली ती 46। इरफान चौस या मैदानावरती थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या। के आपल्याला आठवण करत आहेत, गार्ड वगैरे घेऊन येऊ का म्हणत आहेत। सुंदर फलंदाजी तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, तितकीच सुंदर गोलंदाजी। उलटा चेंडू, या दरम्यान चौकार। या चौकाराच्या साहाय्याने संघाचं अर्धशतक मात्र फलकावरती लागलेलं। धावसंख्या पोहोचली ती 50 भरती। अपकट लालघर 24 चेंडूत 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी। आमचा लातूर जिल्ह्याचा लाडका फलंदाज इरफान चौस हा मात्र मैदानावरती येण्यासाठी थोडासा घाबरत असताना सद्दाम, नवीन गोलंदाज सद्दाम सामना करतोय तो परमेश्वर शिंदे।
वैयक्तिक दुसरं आणि संघाचं या दरम्यान केवळ पटवून काढलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी, धावसंख्या तिथेच थांबलेली 50. यावेळी मात्र परत पटवून काढलेला म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडू, चेंडू आला तसाच यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला निर्धाव चेंडू. यावेळी मात्र थर्डमॅनच्या दिशेने मारलेला फटका, त्या दरम्यान एक धाव मात्र पळून पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या 51. परत स्ट्राईकला तो फलंदाज शिरीष भंडापले, एक बाजू लावून ठेवलेली. आणि या दरम्यान चेंडू मिसफिल्ड झालेला आणि चौकार मात्र वसूल केलेला शिरीष बंडापले याने. या चौकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या 55. लाल घर डेंजरस डबल घर. या ठिकाणी लिलावात कसाबसा घेतलेला आतिक हिवाळ्या, यावेळी मात्र परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका, त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 56. अब तक 56. बॉलरचं नाव रे इसके बाद होने वाला मैच एक ये तिरंगा और एसए मोटर्स के बीच जो 6 ओवर का खेला जाएगा. दोनों कप्तानों से फिर से एक गुजारिश है कि टॉस के लिए आए. काफी वक्त से आपको पुकारा जा रहा है, जिसकी वजह से आपका मैच 6 ओवर का रखा गया. इस बीच अच्छी शॉट, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं, लेकिन माजिद पठान कवर करते हुए पूरी बाउंड्री. खराब थ्रो, लेकिन कोई खामियाजा नहीं भुगतना पड़ा. एसए के कप्तान आए टॉस को. अच्छी शॉट, फील्डर वहां पर मौजूद, एक रन जरूर मिलेगा. एसए के कप्तान आउट टॉस को. अच्छी 2 का कॉल, 2 रन पूरे, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 61. जीत के लिए सिर्फ अब 6 रन बाकी. बढ़िया गेंद. बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए जाती हुई गेंद, और ये मैच खत्म.
इसके बाद होने वाला मैच 6 ओवर का होगा। क्यों? इसका रीजन तुम खुद है। अरे मंजू जी बोल क्या